भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। राज्य शासनाकडून अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश होणार असल्याच्या शक्यतेने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात निदर्शनेही करण्यात आली। तसेच राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी आंबेडकर यांच्या समवेत त्यांचे असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झाले होते। महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे स्मृतीस्थळावर दाखल झाले। त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या देशामध्ये समतेवर रचना असणारा हा समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधानसुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेलं हे संविधान आपल्याला दिलं। परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळीने परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनुस्मृतीचं एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अघोषित प्रयत्न, या इथे पुस्तकामधून मनुस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने मनुस्मृतीचं या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याला आमचा विरोध आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।